एवढ्या मोठ्या खुर्चीवरती बसायचे, आपला किती दबदबा पाहिजे, किती दरदरा पाहिजे, अधिकाऱ्यांना का कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही, गॅजेटचा आम्ही GR काढलाय त्याचे कुणबी प्रमाणपत्र का वाटप करत नाहीत. विखे पाटील साहेबांनी विचारायला पाहिजे, यांना मोजीतच नाहीत अधिकारी. त्या सारथीचा सगळा घोळ झालाय, महामंडळाचा सगळा खेळ पांगून ठेवलाय, 17 संस्थांचा गॅजेट नाहीये, त्याचा GR काढला नाही, आमच्या केसेस सरसकट महाराष्ट्रातल्या मागे घ्यायच्यात, तो विषय तसाच पडला. काय करतेत म्हणून त्या विषयात मी त्यांना बोललो आणि बोलणारच. त्यात काही गैरसमज फायदा कोणी उठलायचा काही संबंध नाही. जून पासून तुम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. सरकारनं जर तुमच्या अटी मान्य केल्या नाही किंवा मागण्या मान्य केल्या नाही तर त्यामुळं ही भेट महत्वाची समजली जाते कालची. हे बघा, एकतर सरकारला मराठ्यांनी बसवलंय सत्तेवरती, वारंवार मराठ्याला आम्हाला आंदोलन करायची वेळ सरकारने येऊच द्यायला नाही पाहिजे. कधीतरी सरकारनं शिकलं पाहिजे की आपण गोरगरीब लोकांचे मन जिंकू. आपण GR काढलायच ना, तर आता प्रमाणपत्र द्यायचं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा काम आहे. आपल्या सरकारनं काढलं ना, गरिबांचे मन जिंकू. प्रत्येक वेळेस आंदोलनं करायची आणि मग आम्हाला सरकारच्या विरोधात खूप तीव्र आंदोलन करावं लागणार आहे आणि मग ती करण्याची वेळ यांच्यामुळे ती येऊ नये एवढंच म्हणणं आहे आमचं. एकदा सुरू झालं की मग झालं. तुमचं आंदोलन जर जून पासून सुरू झालं तर तुमचं टार्गेट हे सत्ताधारी म्हणून भाजप असावं, शिवसेना नको, यासाठी तर ही भेट नाही ना, अशा प्रकारची देखील चर्चा आहे. दादा, काल तुमची आणि उदय सामंत साहेबांची भेट झाली. उदय सामंत साहेब संभाजीनगरला उद्योजकांची भेट घेण्यासाठी येणार होते, त्यांचा तो तसा दौराच होता. मात्र ती भेट त्यांनी अचानक ती मीटिंग जी आहे ती रद्द करून अचानक तुमची भेट घेतली. काय नेमकं कारण आहे या भेटीमागचं? नाही, आता त्यांची बैठक होती का नव्हती संभाजीनगरला ते मला माहिती नाही. की त्यांच्या सरकार स्तरावरचा विषय त्यांचा असू शकते नसू शकते. परंतु या अगोदर सुद्धा अशा अचानक कित्येक तरी मंत्री महोदयांच्या अशा भेटी झालेल्याच. त्यात काही विषय वेगळा असण्याचं काही कारण नाही. अंतरवलीत हमेशाच सगळे मंत्री महोदय बांधव येत आहेत, गोरगरिबांचे प्रश्नासाठी ते अंतरवलीत आंदोलन सुरू आहे. तर ते मंत्री महोदय म्हणून राज्याचं पालकत्व म्हणून बसलेले आहेत. म्हणजे मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मंत्री असो, यांचं जबाबदारी आहे की गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे. त्या दृष्टिकोनातून त्या भेटी हमेशा गोरगरिबांना साथ मंत्र्यांनीच दिली पाहिजे. त्यानं गोरगरिबांना न्याय ही मंत्री महोदयांनीच दिला पाहिजे, या भूमिकेतून ते हमेशाच येत आहेत. आणि त्याविषयी चर्चा झाली. आल्याच्या नंतर आरक्षणावरती चर्चा झाली की हैदराबाद गॅजेटियरच्या GR विषयात चर्चा झाली. अंमलबजावणी केली, GR काढला, परंतु प्रमाणपत्र का वाटप केले जात नाहीये ते वाटप करण्याचा विषय झाला. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक महत्वाचा विषय होता की MIDCत त्यांच्या मंत्रालयात उद्योग मंत्री सामंत साहेब आहेत ना, त्यांच्या मंत्रालयाचा GR काढून बलिदान गेलेल्या कुटुंबाला MIDC मध्ये नोकऱ्या द्यायच्या, ही GR निघाला नाहीये. तर त्यांनी सांगितलं तो आता लगेच मी काढून घेतो. त्या संदर्भात 17 संस्थांच्या गॅजेट संदर्भातला एक विषय झाला, तो पण GR काढून घ्या. म्हणजे आल्याच्या नंतर ती पण चर्चा झाली, दुसरी पण झाली, पण ही पण झाली. त्याबरोबर आपल्या व्हॅलिडिटीचे विषय राहिले तर त्या ऍडमिशन आहेत पोरांचे. तुम्ही मला आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नका. आंदोलन जर एकदा उभं राहिलं तर राज्यातले मराठी ऐकणार नाहीयेत पुन्हा, कारण मग तुमचं सरकार आम्ही धारेवर धरणार आहे. या विषयात झाली, गुन्ह्याच्या संदर्भात झाली, साठीच्या योजनेच्या बद्दल झाली, EWHचे काय पोर आहेत त्या संदर्भात झाली. EWHचा विषय तर बावनकुळे साहेबांना सांगितलेला आहे. ते सध्या जसे शंभूराजे साहेब देसाई काम करतायत, सामंत साहेब काम करतायत, त्याच पद्धतीनं गोरगरिबांच्या प्रश्नासाठी बावनकुळे साहेब पण काम करतात. तसे जे सगळे प्रश्न होते समज ते आम्ही सांगतोय. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती टीका केली होती, त्यामुळे राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी ते ही भेट वाटत नाही. नाही, हे बघा, कोण कोणाला कमजोर नसतं. ते कोणी कोणाची म्हणजे त्यांच्यावरती मी काही ऑब्जेक्शन घेतलंय उपसमितीच्या अध्यक्षावर म्हणून त्याचा राजकीय फायदा यांनी उचलायचा, इतके कमजोर ते पण नसते. सगळे सक्षम असतात. भाजपच्या पद्धतीनं सक्षम आहे, शिवसेना त्यांच्या पद्धतीनं सक्षम आहे, राष्ट्रवादी त्यांच्या पद्धतीनं सक्षम आहे. ते तो त्याच्या पद्धतीनं सक्षम असतो. मी जे चुकीचं काम केलंय त्यावर बोललोय. विखे पाटलांवरती जो समाजानं विश्वास टाकला होता, म्हणजे डोळे झाकून विश्वास टाकणारा समाज म्हणजे मराठा. त्यांनी डोळे झाकून विश्वास टाकला होता विखे पाटील साहेबांवरती की मराठा समाजाचा माणूस आहे, मराठा समाजाला न्याय देणार, त्याच्या जातीवादीचा तो काही संबंधच नाहीये. गोरगरिबांचा आशीर्वाद घेणं काय चुकीचं आहे. आणि त्यांना खूप संधी आली होती की मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा.
परंतु त्यांना काय आठवलंय ते म्हणतात ना, ते विनाशकाली विपरीत बुद्धीसारखं, त्यांना काय आठवलं आम्हाला माहित नाही. करोडो मराठ्यांच्या लेकरांचे आशीर्वाद घ्यायचे, मायबाप गोरगरीब मराठ्यांच्या जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आणि मोठं व्हायचं, पाठ थोपटून घ्यायची. ही खूप संधी, हे बघा, नशिबाने येत नाही. मंत्री कोणाला होता येतं, आमदार कोणी होतो, केव्हा पडतो. कोणी काय अमृत पिऊन आलेला नाहीये. मंत्री सुद्धा पडतो, आमदार सुद्धा पडतो. पण एक संधी आलेली असते जीवनात. त्या संधीचं सोनं करायचं, त्या संधीचा फायदा उचलायचा आणि गोरगरीब मराठ्यांना मोठं करायचं. ही संधी चालून विखे पाटील साहेबांच्या खांद्यावरती आली होती. पण त्यांनी काय, नुसतं ते पुढच्या वेळेत चाललाय खेळ. व्हॅलिडिटीचं काय चाललंय माहित नाही. अहो, यांना अधिकारीच मोजत नाहीत. अधिकारीच मोजत नाही त्यांना. कुठं भाजप टार्गेट करायचं आणि शिवसेना नाही करायचं, असं 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 काय माझा तर कधीच उद्देश नसतो. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, आपले प्रश्न मार्गी समाजाचे काढायचे, यासाठी मी कधीही जीवाचं रान करतो आणि जीवाची पर्वा पण करत नाही. इतका तुटून पडतो आम्ही, कारण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचंय. आपल्या खांद्यावरती जबाबदारी, आपण ती प्रामाणिक पार पाडली पाहिजे. या भूमिकेतून मी प्रत्येक वेळेस आंदोलन करतो. समोर कोण आहे हे मी बघत नाही. ते भाजप आहे का, शिवसेना आहे का, राष्ट्रवादी का, कोण आहे, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. समाजाचे प्रश्न सोडवणं ही आमची जबाबदारी. ते सोडवण्यासाठी आम्ही आंदोलन कायम करतो आणि पुढच्या काळात सुद्धा होणार आहेत. परंतु सरकारनं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरंच ही वेळच आता मराठ्यांवरती येऊ द्यायला नाही पाहिजे आंदोलन करण्याची. कारण सातारा संस्थांचा जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढावा, हैदराबाद गॅझेटेडचा काढला, त्याच्याप्रमाणे प्रमाणपत्र द्यावे. अधिकाऱ्यांना सगळ्याला सक्त सांगून टाकावं फडणवीस साहेबांनी की व्हॅलिडिटी कोणाच्या ठेवू नका, कुणबी प्रमाणपत्र कोणाचे द्यायचे थांबले असले तर ते थांबू नका. हे आदेश देणं खूप गरजेचं आहे. केसेस सगळ्या मागं घेणं, सारथीच्या संदर्भातल्या योजना, महामंडळाचे परतावे थांबलेले आहेत त्या संदर्भात, बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या आणि निधी, याच्यावर ते तातडीने निर्णय घेतला पाहिजे. आता जर झालं तर एक गाव 2 तुकडे होणार आहेत. आता जर आंदोलन झालं, आता खूप सरकारला सुद्धा खूप जड जाणार आहे. अडचणीचा काळ सरकार पुढे उभा राहू नये, एवढंच मी जी चर्चेच्या माध्यमातून सांगतो. जर का अडचण एकदा मराठ्यांची उभा राहिली, तुमचा मात्र देवारा झाला. ही म्हणजे कालची भेटी राजकीय नव्हती, तर सामाजिक दृष्टिकोनातून किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून. हो, त्यांचे तिथं बैठक होती असंही मला पण माहिती आहे की संभाजीनगरला. मग त्यांच्याकडे वेळ होता थोडा, तर म्हणले चला आपण अंतरवालीला जाऊयात, चर्चा करूयात. आणि आम्ही बसून 1, 2, 2.5, 3 घंटे चर्चा केली आरक्षण विषयावरती. अनेक वेगळ्या विषयावर पण झाली, नाही असं नाही, पण आरक्षण आणि मराठा समाजाचे प्रश्न याच्यावरती मात्र ताकदीनं चर्चा झाली. तुम्हाला मार्ग काढावाच लागणार आहे, यापासून सगळी चर्चा मी त्यांच्याशी केली.